अजूनही तुम्ही मार्किंग चॉक धार करण्यासाठी अशा प्रकारे कात्रीचा वापर करताय, तर थांबा. तुम्हाला या टूल्स विषयी नक्कीच अजून माहिती नाही. तर मी तुम्हाला एक टूल्स दाखवतोय, जो नेहमी दुर्लक्षित राहिलेला आहे आणि कोणी जास्त हे वापरत पण नाहीये. कारण ह्याची मागणी खूप कमी लोकं करतात. तर हे बघा, हे एक छोटंसं प्रोडक्ट आहे. याला चॉक शॉर्पनर म्हणतात. ह्याला एकदम बारीक तारा दोन्ही साइडनी लागलेल्या आहेत. आता मी तुम्हाला एकदम ईझी टू यूज मध्ये तुम्हाला ह्याला धार करून दाखवतो. हे बघा, हे चॉक पूर्ण सपाट आहे. इथं थोडीशी धार आहे. हा नवीन चॉक आहे. पण ह्या साइडला मी तुम्हाला धार करून दाखवतो. आणि आधी बघितलं तुम्ही कात्रीने जर आपण अशी धार केली, तर ह्याचा सगळा भुगा खाली पडतो. मी ह्याच्यासाठी प्लेट ठेवलेली आहे. तर नेहमी आपण खाली जमिनीवर टाकतो किंवा चिंध्यांवर पडतं किंवा गिऱ्हाईकाच्या कापडावर किंवा आपण टेबलावर पडतं. तर हे बघा, हे मी धार करून दाखवतो तुम्हाला या साइडला. जास्त काही करायची गरज नाही. ह्याच्यामध्ये ठेवून फक्त नुसतं हे घासायचं. 3-4 वेळा घासलं तर बघा किती छान, बघा एकदम शार्पनेस धार आलेली आहे. या बाजूला पण करून दाखवतो. हे बघा, असंच नाही की मोठ्या चॉकला तुम्ही असे छोटे चॉक असेल त्याला पण एकदम इझिली तुम्ही धार करू शकता. हा. आणि धार करून झालं की कुठले डस्टबिन मध्ये वगैरे बाहेर जाऊन तुम्ही हे असं केलं की ह्याच्यातला सगळा भुगा खाली पडतो बघा. त्यामुळे जास्त हा भुगा पसरणार पण नाही आणि हा भुगा तुम्ही कचऱ्याच्या डब्यात किंवा डस्टबिन मध्ये टाकू शकता. तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा मला नक्की, आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. असे छोटे छोटे व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला नवीन नवीन टूल्स आणि नवीन नवीन टेक्निक दाखवत राहील, अपग्रेडेड व्हर्जन. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.